माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन। जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी, की परिमळा माझी कस्तुरी। तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठी। दरवर्षी शासनाच्या आदेशान्वये दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतो। त्या निमित्ताने व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर माननीय श्री अमोल येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निर्देशान्वये आपण 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान रोज दुपारी 1 ते 2 वाजता विविध मराठी भाषेवरील तज्ञ व लेखक मंडळींची व्याख्यानमाला वेबिनारद्वारे आयोजित केलेली आहे। आज या व्याख्यानमालेचा 14वा दिवस। या व्याख्यानमालेमध्ये 14वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या समवेत आहेत प्राध्यापक डॉक्टर छायाताई महाले। आज आपल्याला त्या संत तुकाराम यांचे भाषा सौंदर्य यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। तत्पूर्वी मी आमचे महसूल कर्मचारी अधिकारी संघटनेचे प्रमुख माननीय नंदकुमार गुटे यांना त्यांचे स्वागत करण्याची विनंती करतो। छायाताईंची एक धावतीशी ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करतो। आदरणीय छायाताई ह्या शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ येथे 20 वर्ष अध्यापकाची सेवा देऊन निवृत्त झालेले आहेत। त्यांनी आजपर्यंत विविध जर्नल्स मधून जवळजवळ 40 रिसर्च पेपर प्रकाशित केलेले आहेत। मुंबई दूरदर्शनवर नाटिका व इतर कार्यक्रमही सादर केलेले आहेत। मुंबई, नागपूर, यवतमाळ आकाशवाणीवर काव्य वाचन, कथाकथन, चर्चा, मुलाखती इत्यादी अनेक कार्यक्रमांचे 1984 पासून त्यांनी प्रसारण केलेले आहे। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, पालघर, ठाणे, नांदेड, बारामती, अकोला, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, परभणी इत्यादी सह अनेक खेड्यापाड्यातून व्याख्यानाद्वारे 1984 पासून ते जनप्रबोधन करत आहेत। आदरणीय ताईंनी आतापर्यंत बरेचसे पुस्तके लिहिली आहेत। त्याच्यापैकी महत्वाची पुस्तके म्हणजे संत तुकारामांचे वैकुंठ गमन, भ्रम आणि वास्तव, पाखरगीत, गुरुजी, हरणे जपून ठेवा, पडद्यामागची महानायिका डॉक्टर रखमाबाई राऊत, चिंतन, शैक्षणिक तंत्रविज्ञान, मंथन। तसेच आदरणीय ताईंनी आरोग्य, शिक्षण, अर्थसक्षमीकरण, मनोरंजन, जनप्रबोधन, न्याय, पर्यावरण, परदेशातील अभ्यास सहलीचे आयोजन इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवून समाजकार्य केलेले आहे। त्यांना आतापर्यंत विविध सन्मान व पुरस्कार मिळालेले आहेत, जसे की डॉक्टर रखमाबाई राऊत जीवन गौरव पुरस्कार, निर्भय नारी फाउंडेशन पुणे, स्त्री शक्तीचे विविध आविष्कार सन्मान, पुरवळीकर ट्रस्ट सकाळ पुणे, जेसी क्वीन उत्कृष्ट व्यक्तिमत्व नॅशनल अवॉर्ड। तसेच आदरणीय ताई हे शासनाच्या सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराच्या राज्य समितीवर सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहे। त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वेदनेला वाचा फोडणाऱ्या पाखरगीत सारख्या काव्यसंग्रहाची निर्मिती केलेली आहे। किशोरवयीन बालकांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शक अशा हरणे जपून ठेवा या पुस्तकाचे लेखनही त्यांनी केलेले आहे। स्त्री प्रश्नावर आणि बालकांच्या प्रश्नावर विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, मासिके यातून त्यांनी लेखनही केलेले आहे।
आकाशवाणी, दूरदर्शनवरून कथा, कविता, परिसंवाद, भाषा, चर्चा अशा विविध माध्यमांमधून समुपदेशन व प्रबोधनी केलेले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या जाहीर कार्यक्रमातून महिलांना व बालकांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. अशा विभूती आज आपल्याला या कार्यक्रमास लाभलेल्या आहेत. तर मी आदरणीय ताईस आज विनंती करतो की त्यांनी संत तुकारामांचे भाषा संग्रह यावर आपणास मार्गदर्शन करावे. सर्वांना सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून महाराष्ट्रात दिनांक 14 जानेवारी 2022 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. ही माझ्यासारख्या मराठीवर निखळ प्रेम करणाऱ्या अनेकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळे या पंधरवड्यानिमित्त विविध व्याख्यानांचे आयोजन करणाऱ्या आणि त्यामध्ये मला संधी देणाऱ्या आयोजकांचे मी सर्वप्रथम आभार मानते. मराठी भाषेची समृद्धी व श्रीमंती टिकून राहण्यामध्ये योगदान देणारे व तिच्यावर नितांत प्रेम करणारे, या आभाषी माध्यमाद्वारे व्याख्यानाचा आनंद घेणारे सर्व रसिक श्रोते, मराठी भाषेचे अभ्यासक, माझ्या आधीचे सर्व माननीय व्याख्याते, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणारे माननीय जिल्हाधिकारी साहेब, कार्यालयातील सर्व अधिकारी, प्रामुख्याने डॉक्टर संतोष डोईफोडे सर, नंदुभाऊ गुटे व इतर कर्मचारी वर्ग यांचे मी आजच्या व्याख्यानात मनपूर्वक स्वागत करते. अमृतासोबत पैंच लावली तर ती पैंच जिंकण्याची ताकद माझ्या मायबोली मराठीत आहे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. तर संत तुकाराम, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू, शब्द हेचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाढू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्देची गौरव पूजा करू. एवढ्या निसंदिग्ध शब्दामध्ये शब्दाचे सामर्थ्य प्रकट करतात. ते हे सामर्थ्य स्पष्टच करत नाही, तर आपण त्यांच्या अभंग लेखनाकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येतं की संत तुकारामांनी त्यांच्या अत्यंत अल्प कालावधीमध्ये विपुल अभंग रचना केलेली आहे. ही अभंग रचना इतकी मौलिक आहे की तिची तुलना अजूनही कुणाशीही होऊ शकत नाही. ही साहित्य संपदा त्यांनी आपल्या सुपूर्द केली आणि त्यात कालातीत आहे. म्हणजे आजही तुकारामांचे अभंग आपण वाचायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की त्यातला रसरशीतपणा, त्यातलं शाश्वत सत्य, त्याची आजही आपल्या जीवनामध्ये असलेली त्याचं महत्व हे आजही कमी झालेलं नाही, ते कालातीत आहे. आणि मला वाटतं आताचा हा पंधरवडा आयोजित केलेला आहे शासनाने, तर या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, हा वारसा जपला जावा, टिकावा आणि तो प्रसारित व्हावा, हाच महत्वाचा उद्देश या पंधरवड्याच्या आयोजनामागे आहे. आणि या आयोजनाबद्दल मी खरंच मनापासून शासनाची आभारी आहे. कारण आज मराठीची दुर्दशा आपण जर बघितली, म्हणजे ती भाषेची दुर्दशा, म्हणजे इतर भाषिकांचं सोडून द्या, परंतु आपण मराठी बोलणारे, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, त्यांनी सुद्धा मराठीची वाट लावलेली आपल्याला दिसते. डोईफोडे सरांनी सांगितलं की 20 वर्ष मी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. माझी नियुक्तीच मराठी अध्यापन पद्धतीसाठी शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये होती आणि यामध्ये महत्वाचा भाग होता मुलांना अध्यापनाचं कौशल्य शिकवणे. आणि हे कौशल्याचा सराव देण्यासाठी आम्ही ज्यावेळेस शाळांमधून जात होतो, तर या शाळेमधून ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधत होतो मराठी शाळांमधून, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं आणि फार वेदना व्हायच्या त्यावेळेस की ज्यावेळेस मुलांना साधी मराठी, म्हणजे आपली मातृभाषा मराठी सुद्धा व्यवस्थित बोलता येत नव्हती, लिहिता येत नव्हती, त्यावेळेस खरंच वाईट वाटायचं. बाकी आपण सोशल मीडियावर बघितलं, सामाजिक माध्यमातून बघितलं, तर मराठीची कशी तोडफोड सगळ्यांनी चालवलेली हे सुद्धा लक्षात येतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचं हे आयोजन खरंच औचित्यपूर्ण आहे. मला आजच्या व्याख्यानामध्ये संत तुकारामांचं भाषा सौंदर्य असा एक सुंदर विषय देण्यात आलेला आहे. विषय खरंच छान आहे, परंतु तुकाराम महाराज जसं म्हणतात की अनुरेणू या तुकडा तुका आकाशा एवढा, म्हणजे हा आकाशा एवढा व्यापक असलेला विषय आयोजकांनी मला
अनुरेणू एवढ्या फोकडा करून मांडण्याची म्हणजे मांडण्यास सांगितलेला आहे. आणि हा प्रकार म्हणजे किंवा हा प्रयत्न म्हणजे सूर्याला आपण पंथी दाखवावी इतका असा तो प्रकार आहे, प्रयत्न करणार आहे. कारण 40 ते 60 मिनिटांमध्ये हा संत तुकारामाच्या अभंगातील भाषा सौंदर्य उलगडून दाखवणं माझ्यासारखीला म्हणजे खरंच फार अवघड काम आहे, कुणालाही अवघड काम आहे. कारण संत तुकारामाच्या अभंगातील भाषा सौंदर्य आपण पाहू घेतलं कोणत्याही अंगाने, मग ते शब्दशक्तीच्या अंगाने असो, अलंकाराच्या अंगाने असो, रसनिष्पत्तीच्या अंगाने असो, काव्यगुणांच्या अंगाने असो, कुठल्याही अंगाने आपण जर संत तुकारामांच्या अभंगाकडे बघायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की त्यातलं ते सौंदर्य आपण कितीही विवेचनातून सांगण्याचा प्रयत्न केला तरी विराट पुरुषासारखा अंघोळभर ही कविता त्याच्यावरच उरते असा प्रत्यय आपल्याला येईल. तुकोबा जेव्हा तुकोबांना काही सांगायचं असतं, अनुभवाने तुकोबा कधीही बोलत नाही. म्हणजे खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तुकोबांच्या अभंगाचं, कवितेचं, तर स्वतःला अनुभव आल्याशिवाय काहीही बोलू नये हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुकोबांना जेव्हा कुणाला काही सांगायचं असतं, उपदेश करायचा असतो, काही नीतिमूल्य सांगायची असतात, आपला विचार लोकांपर्यंत पोचवायचा असतो, आपली भावस्थिती लोकांपर्यंत पोचवायची असते, तर ती करताना ते शब्दांची योजना ज्या प्रकारे करतात ती योजना बघितली, ती चपखल शब्द निवडीचं त्यांचं सामर्थ्य बघितलं, त्यांचं कौशल्य बघितलं की आजही आपण आश्चर्यचकित होतो. म्हणजे फार उदाहरणे आपल्याला याच्यामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये देता येणार नाही, पण एक अतिशय सुरेख अभंग तुकोबांचा जो तुम्हा सगळ्यांच्या परिचयाचा आहे. मला फार आवडतो तो अभंग. त्या अभंगात जवळपास बरीचशी वैशिष्ट्य तुकारामाच्या या सौंदर्य स्थळाच्या अंगाने आलेली आहे, त्याच्यामुळे मी तो अभंग निवडलेला आहे. तुकारामाचा तो अभंग तुमच्या आमच्या परिचयाचा आहे, त्यात दिलेले दाखले आपल्या अनुभूतीचा भाग आहेत. सुंदर अभंग आहे. तुकोबा म्हणतात, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परत उनी पाहे, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परत उनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशव. म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली आहे, विठ्ठलाच्या भेटीसाठी अंतःकरण तळमळत आहे. ही उत्कटता त्यांना सांगायची आहे. म्हणजे ही उत्कटता काय, कारण हा लोकांच्या अनुभूतीचा भाग असावा व्हावा, त्यांना ती अनुभूती यावी यासाठी ते काही दाखल्यांची योजना या ठिकाणी करतात. कन्या सासुरेशी जाय मागे परत उनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा, चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळे. फार छोटी आहे, जवळपास 8 चरण आहेत त्याच्यामध्ये, 8 4 चरणामध्ये आहे. कन्या सासुरेशी जाय मागे परत उनी पाहे 1 चरण, म्हणजे 4 चरणांची छोटीशी कविता आहे. शब्द ही जवळपास 15-16 शब्द आहेत त्याच्यामध्ये. या शब्दामधून त्यांनी काय किमया साधलेली आहे हे बघायचं झालं तर आपल्या लक्षात येतं की 3 दाखले त्यांनी दिलेले आहेत. एक आहे कन्या सासुरेशी जाय, म्हणजे सासरी जायला निघालेली ती मुलगी आहे. दुसरी आहे एक बाळ आपल्या आईपासून तुटलेला आहे, हरवलेला आहे आणि ते आपल्या आईला शोधत आहे. हुरहुर हा शब्द तिथे वापरलेला आहे त्यांनी. आणि तिसरं आहे पाण्यातून काढलेली मासळी. ही पाण्यातून काढलेल्या मासळीचं एक उदाहरण आहे. आता गंमत बघा, पहिला दाखला तुकोबांनी दिला तो आहे कन्या सासुऱ्याशी जाय, म्हणजे सासरी जाणारी कन्या. आता हा दाखले याच्यात दिलेले असल्यामुळे, दृष्टांत दिलेले असल्यामुळे यात दृष्टांत अलंकार आहे. भाषेच्या अंगाने, सौंदर्याच्या अंगाने बघितलं तर अलंकार आलेला आहे. त्याच्यानंतर वा, जीवा, केशवा, माये, पाहे, मासुळी, तळमळी याच्यात यमक साधलेला आहे. अभंगाची एक चढती श्रेणी, म्हणजे दाखल्यांची एक चढती श्रेणी आहे. म्हणजे पहिल्यांदा ती कशी, ती नंतर मी उलगडून दाखवणार आहे. तर अभंगाची ही श्रेणी म्हणजे पहिल्यांदा सासरी जाणारी कन्या, दुसऱ्यांदा आईपासून तुटलेलं मूल आणि तिसऱ्यांदा पाण्यातून काढलेली मासळी, असा हा दृष्टांताचा दाखल्यांचा
असा चढता क्रम आहे. असा चढता क्रम जेव्हा असतो एखाद्या कवितेमध्ये, तेव्हा सार अलंकार होतो. म्हणजे दुसरा अलंकार सार अलंकार आहे. म्हणजे बघा, या कवितेमध्ये दृष्टांत अलंकार आहे, यमक साधलेला आहे, सार अलंकार आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्रत्येकाच्या भावस्थितीचं वर्णन केलेलं आहे, त्यांच्या हालचालीचं वर्णन केलेलं आहे. जे कन्या सासरी जाते आहे, ती सासरी जाताना कावरी बावरी होते, पाठीमागे वळून वळून बघते. म्हणजे त्या मुलीचा त्या क्षणाला कासावीस झालेला जीव, तिची ती ताटातुटीची अवस्था अत्यंत समर्पक शब्दामध्ये तुकारामांनी तिथे मांडलेली आहे. दुसरा, मूल आईपासून हरवलेलं आहे आणि आई दिसत नाही म्हणून हे छोटंसं बाळ अगदी म्हणजे ज्याला नेनता म्हणतात तुकोबा, हे नेनतं बाळ घाबरून गेलेलं आहे, कावरा बावरा झालेला आहे. इकडे तिकडे बघताय, हुरहुर बघत आहे, तर आईला शोधत आहे. म्हणजे त्याच्या त्या हालचालीचं आणि भावस्थितीचं वर्णन तिथे केलेलं आहे. तिसरं, पाण्यातून काढलेली मासोळी ती तडफडत आहे, अक्षरशः मरणांतिक वेदनेने तडफडत आहे. आता या ठिकाणी ही जशी म्हणजे त्यांचा स्वभाव, हालचाल, भाव दाखवले जातात, त्यावेळी होतो स्वभावोक्ती अलंकार. म्हणजे याच्या स्वभावोक्ती अलंकार सुद्धा आहे, यामध्ये रूपक अलंकार सुद्धा आहे. ज्यावेळेस आता सांगायचं काय आहे, यातला विषय काय आहे, प्रतिपाद्य विषय काय आहे. म्हणजे समजा तुकोबा सांगत आहे की मला तुकोबाच्या म्हणजे भेटीची इतकी उत्कंठ आहे, किंवा विठोबाच्या भेटीची इतकी उत्कंठ आहे, विठोबा जाऊन जर मी तुटलो तर माझी अवस्था कशी होणार आहे. म्हणजे माझी जी तळमळ आहे विठ्ठलाच्या भेटीची, ती तळमळ व्यक्त करण्यासाठी तुकोबांनी हा अभंग लिहिलेला आहे. आणि हा लिहिताना शेवटचा दाखला जो आहे की पाण्यातून काढलेली मासळी मरणांतिक वेदनेने तडफडत आहे, पाण्यात जर तिला आता फेकलं नाही तर ती मरणार आहे, तिला मरण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे पाण्यात जाणं हा तिच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुकोबाची अवस्था अशीच आहे. विठ्ठलाला भेटणं ही त्यांच्या जीवन मरणाची मरणाचा प्रश्न आहे. समजा विठोबाला तुकोबा भेटले नाही तर तुकोबा जिवंतच राहू शकत नाही. म्हणजे हा जो विषय आहे, वर्ण विषय आहे, हा विषय मासोळीचं मरणं आणि तुकोबाचं विठोबाला न भेटल्यामुळे मरणं, हा वर्ण विषय असा एकरूप झालेला आहे. त्याच्यामुळे इथे रूपक अलंकार झालेला आहे. आणखी गंमत बघा याच्यामध्ये, शेवटच्या अभंगामध्ये त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, जीवन, जीवना वेगळी मासळी. आता या ठिकाणी तुकोबा पाणी वापरू शकले असते, जल वापरू शकले असते, पण नाही, तुकोबा तिथे जीवन वापरतात. ज्या वेळेस एखाद्या शब्दाचे दोन अर्थ होतात तेव्हा श्लेष साधला जातो. आणि श्लेष हा अलंकार असा आहे जो शब्दालंकारही आहे आणि अर्थालंकारही आहे. म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं की तुकोबा म्हणजे काय त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता, अलौकिक सर्जनशीलता, अलौकिक प्रज्ञा. म्हणजे हा धनी होता. संत तुकाराम अशा अलौकिक प्रज्ञेचे धनी होते, सर्जनशीलतेचे धनी होते. ते जीवन हा शब्द वापरतात. आता जीवनाच्या ठिकाणी पाण्या वेगळी मासळी तैसा तुका तळमळी असे तुकोबांना म्हणता आलं असतं, पण ते म्हणतात जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. ज्यावेळेस असा दोन अर्थ असणारा शब्द कवितेमध्ये वापरला जातो त्यावेळेस त्यात चमत्कृती निर्माण होते आणि या ठिकाणी श्लेष निर्माण होतो. आणि हा शब्द तिथून काढून टाकला आणि वेगळा शब्द तिथे टाकला तर हा श्लेष नाहीसा होतो आणि त्यातलं सौंदर्य नाहीसं होतं. जे जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य किंवा जीवन म्हणजे जगणं. आता मासळी बाहेर काढल्यानंतर पाण्याच्या बाहेर ती आपला आयुष्य गमावणार आहे, हाही एक अर्थ तिथे आहे. आणि ते पाण्यातून काढलेली आहे म्हणून पाणी हा अर्थ सुद्धा तिथे लागलेला आहे. जीवन हा शब्द वापरून तुकोबांनी तिथे श्लेष साधलेला आहे. याच्या पुढची गंमत आणखीनच, म्हणजे हा अभंग खरंच एक मैलाचा दगड व्हावा आपल्या साहित्याच्या क्षेत्रातला, काव्य क्षेत्रातला. तुकोबांनी या 3 प्रतिमा वापरलेल्या. आता 3 दाखल्यांचा आपण विचार करू. या 3 उपमा वापरलेल्या आहेत आणि हे दाखले वापरलेले आहेत. या 3 दाखल्यांचा विचार करू आणि तुकोबा एकच दाखला देऊन का थांबत नाही याचं मर्म आपल्याला तिथे कळतं. तुकोबा पहिला दृष्टांत वापरतात की मुलीचं लग्न झालेलं आहे, म्हणजे ते तुकोबाच्या काळातलं आहे. आता म्हणजे फार दुर्मिळ आहे.
म्हणजे या अवस्थेत मुलीला बघणं. कारण पूर्वी ओक्साबोक्षी रडायच्या मुली. त्या मुलीचं लग्न झालेलं आहे, माहेरचे सर्व तिच्या मागे उभे आहेत, बोलवण होते आहे. आणि ही मुलगी सासरी जाताना सारखे सारखे मागे वळून पाहते. आपल्या लोकसंस्कृतीमध्ये एक संकेत आहे. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस अशी बोलवण झाली त्यावेळेस आईने मला कानात सांगितलं की आता मागे वळून नाही बघायचं. काय सुरेख संस्कृती आहे आपली की बाई ग, आता तुझा संसार सांभाळ, आता आमच्यामध्ये लुडबुड करू नको, आमच्याकडे वळून बघू नको. तरीही ती पोरगी मागे वळून वळून बघते. का वळून बघते? कारण अनोळखी माणसामध्ये मी जाते. कारण त्यावेळेस आजच्यासारखं नव्हतं की 10 भेटीगाठी झाल्या, दोघांना पारखलं, दोघांशी एकमेकाशी बोललो आणि मग निवड केली, असं काही नव्हतं. आई वडिलांनी जे निवड करून दिली त्यांच्यासोबत जावं लागायचं. आणि त्याच्यामुळे सर्व अपरिचित, नवरा सुद्धा अपरिचित, आई सुट्ट्या आहे, बहीण सुट्ट्या आहे, बाबा सुट्ट आहेत, सगळे आप्तसखी सुट्ट आहेत. त्यांच्यातून आता दूर जायचं, कधी येता येतं हेही माहित नाही. आणि त्याच्यामुळे ती मुलगी मागे वळून वळून बघते. अत्यंत म्हणजे अशी कासावीस होते, ओक्साबोक्षी रडते आहे. ही अवस्था अतिशय म्हणजे कारुण्य निर्माण झालेलं आहे, करुण रस निर्माण झालेला आहे याच्यामध्ये. तर तुकोबा म्हणतात की माझी अवस्था या मुलीसारखी आहे. विठ्ठला जाऊन मी दूर आहे, विठ्ठलाची भेट होत नाही आहे, विठ्ठलाची ताटातूट होते आहे आणि त्याच्यामुळे माझी अवस्था या सासरी जाणाऱ्या मुलीसारखी झालेली आहे. पण तिथे कुठेतरी काहीतरी चुकलं आहे असं तुकोबांना वाटतं. त्यांच्या लक्षात येतं की नाही, ही मुलगी काही काळ अस्वस्थ राहिली, एकदाची ती आपल्या सासरी जोडली की ती माहेरच्यांना विसरते, आईला विसरते, बाबांना विसरते, घरच्या सर्वांना विसरते. ती आपल्या संसारामध्ये रुळते, तिला मग आपल्या माहेरची आठवण येत नाही. म्हणजे इथे तुकोबाची तळमळ जी आहे ती स्पष्ट होत नाही. तुकोबा दुसऱ्या दृष्टांताकडे वळतात. आता जो दृष्टांत दिला ते एक छोटंसं बाळ, एक कल्पना करू की एक जत्रा आहे, त्या जत्रामध्ये ती आई आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन गेलेली आहे. गर्दी खूप आहे आणि त्या गर्दीमध्ये ते मूल आईचा हात सोडतं आणि गर्दीमध्ये जत्रेमध्ये हरवतं. आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर त्या आईला शोधतं. बाळ दुबळं आहे, छोटं आहे, त्याला काही कळत नाही, काय करावं सुचत नाही. म्हणजे सासरी जाणाऱ्या कन्येपेक्षा या बाळाची अवस्था अधिक दयनीय आहे. म्हणजे त्याला आईची अधिक गरज आहे. पण होतं काय की माझ्यासारख्या एखादीला असं हे बाळ दिसतं, ती त्याला अलगद उचलून घेते. ते रडत आहे, आता रडून रडून थकलेलं आहे, खुंदकत आहे, त्याचे हुंके बाहेर येत आहे. ही त्याला उचलून घेते आणि उचलून घेतल्यानंतर स्वतःजवळचं चॉकलेट काढून त्याला देते. चॉकलेट काढल्याबरोबर बाळ थोडं थांबतं. आई गरीब आहे. आई जत्रेमध्ये फिरताना या बाळाला अनेक गोष्टी आवडलेल्या आहेत, पण आई जो पैसे नाही त्याने त्या घेऊन दिलेला नाही. मग माझ्यासारखे त्याला एखाद्या दुकानात घेऊन जाते, तो एखाद्या खेळण्याकडे बोट दाखवतो, ते खेळणं मी त्याला घेऊन देते. बाळ रमतं त्या खेळण्यामध्ये. काही काळ तो आईला विसरतं आणि आई जवळ हे तुटणं त्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न राहत नाही. म्हणजे आता आई भेटलीच नाही तर तो मरणार आहे अशी अवस्था नाही. तुकोबांना वाटतं हाही दाखला मला काय वाटतं हे सांगायला पुरेसं नाही. मग पुढल्या दाखल्याकडे तुकोबा वळतात, पुढल्या दृष्टांताकडे वळतात. पुढला दृष्टांत काय आहे? जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळण. हा एक चित्र तयार होतं. तुकोबाच्या अभंगातून एक जिवंत चित्र आपल्या समोर तयार होतं. म्हणजे असं वाटतं आपण तो प्रसंग बिलकुल चित्रपटासारखा बघतो आहे. तर ती मासळी आहे, पाण्यातून बाहेर काढलेली मासळी आपण अनेकांनी बघितलेली आहे. ती पाण्याच्या बाहेर आल्याबरोबर अशी तडफडते, तिला जोपर्यंत पाण्यात टाकत नाही तोपर्यंत तिचं तडफडणं थांबत नाही. म्हणजे पाणी ही त्याच्यासाठी जीवन आहे. पाण्यातून तिला बाहेर काढलं की ती वाचणार नाहीये. आत्ता तुकोबांना बरं वाटतं की हा मला जे सांगायचं ते नेमकेपणाने सांगतो, नेमकेपणाने मला सांगता आलंय. आणि या दृष्टांताजवळ तुकोबा खटकन थांबतात. जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. म्हणजे विठ्ठल भेटीची आस, विठ्ठल आपल्यापासून दुरावले आहेत, विठोबा माझं दैवत माझ्यापासून दुरावलेलं आहे. हे दुःख, ही वेदना इतकी तीव्र आहे, त्याची तळमळ इतकी तीव्र आहे की पाण्यापासून तुटलेली मासळी जशी जीवनापासून सुद्धा तुटू शकते, तसे विठोबापासून तुटलेले तुकोबा जीवनापासून सुद्धा तुटू शकतात. हा भाव त्याच्यातून प्रगट होतो आणि त्याच्यामुळे मला हा अभंग अतिशय मोलाचा वाटतो. तुकोबांच्या भाषेमध्ये भाषेचा आपण ते जर त्याचे सौंदर्य स्थळ आपल्याला बघायची असतील तर आपल्याला अभंगातील प्रतिमा सृष्टी बघावी लागते. तुकोबाच्या अभंगामध्ये आलेली प्रतिमा सृष्टी जर आपण बघितली तर आपण खरंच अवाक होतो.
एकही क्षेत्र असं नाही की तुकोबांनी जे सोडलेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, या अभंगामध्ये अनुरेणूची संकल्पना ही नेमकेपणाने आलेली. म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म दाखवण्यासाठी, म्हणजे तुकोबा सूक्ष्मात सूक्ष्म सुद्धा होऊ शकतात आणि आकाशा एवढे व्यापक सुद्धा होऊ शकतात, हे सांगण्यासाठी त्यांनी ज्या प्रतिमेचा वापर केलेला आहे, अनुरेणूचा वापर केलेला आहे, आकाश तत्वाचा वापर केलेला आहे, अगदी चपखल वापर केलेला आहे. म्हणजे अनुरेणू या विज्ञानातील संकल्पनापासून तर साध्या आपल्या कुटुंबातल्या कल्पना सुद्धा याच्यामध्ये येतात. आता आणखी एक दृष्टांत असलेला अभंग आहे. अभंग आहे आपल्या साध्या त्या अभंगामध्ये मुंगीचं हे वापरलेलं आहे. त्याच्यानंतर मूळ म्हणजे मूळ येणे हा एक शब्दप्रयोग प्राचीन काळी रूढ होता. म्हणजे आता कन्या सासऱ्याशी जाय असं जे त्यांनी सांगितलं, तर कन्या सासरी गेल्यानंतर तिला म्हणजे मुलीने वारंवार माहेरी येऊ नये असा एक संकेत होता. त्याच्यामुळे मुलीला न्यायला माहेरची माणसं आल्याशिवाय तिला पाठवलं जायचं नाही. लोकसंस्कृतीतली आपण भोंडल्याची गाणी म्हणतो, त्यातलं एक गाणं आहे, म्हणजे आपण सगळ्यांनी म्हटलेलं आहे, आम्ही फार म्हणजे आनंदाने ते गाणं म्हणायचं, भोंडल्याची गाणी जी आहे. तर त्याच्यामध्ये एक गाणं होतं, कारल्याचा वेल लाव ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा, आणि ते शेवटपर्यंत की कारल्याच्या भाजीची भांडी, जेवण झाल्यानंतरची भांडी धुवून ठेवल्यानंतर ती सासू तिला परवानगी देते की बाई ग घाल वेनगट, घे फनगट, घाल वेनगट, जातो आता माहेरा, अशा पद्धतीचं काहीतरी होतं. तर म्हणजे इतका लांब कालावधी मुलीला माहेरी जाण्यासाठी लागायचा आणि त्याच्यासाठी माहेरचं कुणीतरी घ्यायला यायचं, त्याला मूळ येणं म्हणायचं. तो दृष्टांत असा आहे की मुंगीच्या घरी कोण जाय मुळ, देखून या मुळ घाव घाली. साधे शब्द आहे. काय आहे की म्हणजे हा तुमच्या आमच्या प्रचितीचा विषय नेहमीचा घरातला. म्हणजे प्रत्येक गृहिणीची सार्वत्रिक तक्रार असते की गुळाचा डबा कुठेही लपवून ठेवा, तिथे मुंग्यांची रांग लागलेली असते. आणि कसं कळतं त्या मुंग्यांना की इथे गुळ ठेवलेला आहे? ते तिला कोणी बोलावणं घडलं आहे का? म्हणजे दुसरा अर्थ त्याचा बोलावणं घडणं हाही आहे, म्हणजे बोलावणं किंवा माहेरचा माणूस घ्यायला येणं, हा मूळ येणे या शब्दाचा एक अर्थ आहे, आणि दुसरा अर्थ आहे बोलावणं. आता तिला बोलवायला कोणी आलेलं आहे का की बाई ग मी या डब्यामध्ये गुळ ठेवलेला, ये आता तू आणि घेऊन जा, असं कोणी म्हटलं आहे का त्या मुंगीला? पण त्या मुंग्या बरोबर शोध घेतात आणि गुळापर्यंत पोहोचतात. सांगायचं काय तुकोबाला? आपल्या पोरांना एक फार मोठा संदेश त्यांनी दिलेला आहे. म्हणजे आपली पोरं नेहमी म्हणतात काय करावं, या सरकारी नोकऱ्या नाहीये, काय करावं, व्यवसाय करावं म्हटलं भांडवल नाहीये, काय करावं, इंग्रजी शिकायचं आहे पण योग्य शिक्षक नाही, काय करावं, मराठी छान बोलावं असं वाटतं पण मराठीचे शिक्षकच चांगले. अनेक तक्रारी असतात. तुकोबा म्हणतात की बाबा रे, तुझं हित कशात आहे हे तुला माहित झालं तर त्या हित कोण करणार आहे त्याच्यापर्यंत तू पोहोच ना, तुझ्यापर्यंत कोणी येणार नाही. तुझं हित करायला तुझ्यापर्यंत कोणी येणार नाही, स्वतःचं हित आपल्याला स्वतःच करावं लागतं. हा संदेश तुकोबा याच्यातून देताना अतिशय सुरेख प्रतिमा वापरतात. साधी मूळ, मुंगी आणि गुळ, किती कौटुंबिक प्रतिमा आहे. पण या प्रतिमेतून त्यांनी जो म्हणजे व्यापक आशय त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे, तो ऐकला की आपल्याला म्हणजे आश्चर्य वाटतं की तुकोबा असे कसे म्हणजे इतक्या चपखल प्रतिमा वापरू शकत होते. तुकोबांचे अभंगातील कवितेतील प्रतिमासृष्टी जशी अफाट आहे. अनेक प्रतिमा त्यांनी वापरलेल्या, वृक्षवेलींच्या वापरलेल्या आहे, दैवतांच्या वापरलेल्या आहे, त्यानंतर विज्ञानाच्या क्षेत्रातल्या वापरलेल्या आहेत, तत्वज्ञानाच्या क्षेत्रातल्या, मानसशास्त्राच्या क्षेत्रातल्या. म्हणजे तुकोबा काय, म्हणजे त्यांचा आवाका इतका प्रचंड होता की तुकोबा हे सगळं कुठून वेचत होते, कुठून मिळवत होते, हा प्रश्न आपल्या आधुनिक काळातल्या सर्व अभ्यासकांना पडल्याशिवाय राहत नाही. तर त्यांच्या अभंगामध्ये आलेल्या म्हणी जर आपण बघितल्या, त्यांनी वापरलेली सुभाषितं जर आपण बघितली, तर आपल्याला लक्षात येतं की तुकोबांनी लोकसंस्कृतीतून आणि लोकभाषेतून तर ह्या म्हणी घेतल्याच आहेत. म्हणजे तुकोबांच्या अभंगाचं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं झालं तर अल्पाक्षरित्व
आणि लोकभाषेचा, बोलीभाषेचा वापर ही त्यांची मर्मस्थळ आहे. म्हणजे त्यांची म्हणजे त्या याची वैशिष्ट्य म्हणून आपल्याला ती सांगता येतील. शुभाशुभांचा वापर त्यांनी कसा कसा केलेला आहे. आता आपण म्हणतो हातच्या काकणाला आरसा कशाला, आमची आजी नेहमी म्हणायची, कशाला उगीच इतकं नटावं फटावं लागतं, तू सुंदर आहेस किंवा तुम्ही सुंदर आहातच, मग हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे, कुणाला कशाला सांगावं लागतं असं इतकं हे करून की आम्ही छान आहोत बाबा, आम्ही चांगलं आहोत बाबा, हे कशाला सांगावं लागतं. किंवा एखादी गोष्ट सत्य आहे, ह्या सत्याचा ढिंडोरा पिटावा लागत नाही. काही काळाने हे शाश्वत सत्य प्रत्येकाला कळतं. म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला, म्हणजे हात आहे, आपल्याला हातातलं काकण दिसतं, आरशामध्ये जाऊन ते काकण आपल्याला बघावं लागत नाही. काकण म्हणजे बांगडे, ही बांगडी काही आपल्याला बघावं लागत नाही. तर तुकोबा या लोकसंस्कृतीतील, लोकभाषेतील म्हणीचा अत्यंत चांगला उपयोग आपल्या अभंगामध्ये करून देतात. त्यांना जे सांगायचं त्याच्यासाठी, तुका म्हणे असे हातीचे काकण तयाशी दर्पण विल्हाळक. पहा काय सुंदर शब्द वापरलेला आहे, विल्हाळक. म्हणजे तुका म्हणे असे हातीचे काकण तयाशी दर्पण विल्हाळक, म्हणजे लोकभाषेतली म्हण घेऊन, सुभाषित घेऊन त्याला वेगळं वर्णन देणे आणि आपल्याला जे सांगायचं ते अत्यंत प्रभावीपणे, अत्यंत परिणामकारकपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे, वाचकापर्यंत पोहोचवणे ही किमया तुकोबांनी या याच्यातून साधलेली आहे. तुकोबांचं मोठेपण यातच नाही. तुकोबांनी अनेक अर्थपूर्ण मार्मिक सुभाषितांचा आपल्या याच्यात वापर केला आहे, ती त्यांची बलस्थानं आहेतच. पण तुकोबा जे बोलतात, तुकोबा जे अभंग रचतात, त्या अभंगातलं एक एक चरण म्हण होऊन जातं, सुभाषित होऊन जातं, लोकांच्या तोंडी सारखं होतं, बोली भाषेमध्ये येतं, जीवनात येतं. आपलं आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोक सुद्धा अत्यंत सहजपणे या सुभाषितांचा वापर करतात. जसं तुकोबांचे अभंग आहे, तुकोबांच्या एका अभंगामध्ये ते म्हणतात, तीर्थे दोंडा पाणी देवा रोकडा सज्जनी. लोक सहज, सामान्य माणूस सुद्धा, अडाणी माणूस सुद्धा, साधे वारकरी आपण बघितले अशिक्षित असतात, पण तुकोबाचे किती अभंग त्यांना पाठ असतात, कारण त्याच्यामध्ये लोकभाषेचं सत्व आहे, लोकभाषेची प्रासादिकता आहे. म्हणजे प्रासादिकता हा सुद्धा तुकोबांच्या याचा एक म्हणजे तुकोबाच्या काव्य रचनेचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगते, म्हणजे महत्वाचंच वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांशी तुकोबांना संवाद साधायचा आहे हे लोक साधे आहेत, सामान्य जन आहेत, यांची भाषा काही पंडिती भाषा नाही आहे, यांच्याशी लोकभाषेतून बोलल्यानेच त्यांना कळणार आहे. म्हणजे जसं आपण आई किंवा वडील आपल्या छोट्याशा बाळाशी, आपल्या छोट्याशा मुलाशी बोबडे बोलतात, त्यांना बोलता येत अशातलं बोलता येत नाही हा भाग नाहीये, परंतु बोलताना ते बोबडं बोलतात, त्याच्याशी त्याला समजलं पाहिजे असं बोलतात, साधं साधं बोलतात, कारण त्याच्यापर्यंत म्हणणं पोहोचणं महत्वाचं असतं. आपली भाषा किती समृद्ध आहे हे सांगणं महत्वाचं नसतं. तुकोबाच्या काव्यरचनेची खासियत ती आहे, त्यांच्या याच्यामध्ये प्रासादिकता हा काव्यगुण आहे आणि प्रासादिकतेमुळे त्यांच्या रचना जी आहे ती म्हणीसारखी लोकांच्या तोंडी रुळलेली आहे आणि म्हणून आतापर्यंत टिकलेली आहे. अक्षर वाङ्मयामध्ये का म्हणतं तुकोबांचं काव्य, कारण हे अक्षरत्व येतं ज्यावेळेस हे सर्व साहित्य लोकांच्या, सामान्य जनांच्या तोंडी रुळतं, सामान्य जनांच्या बोलण्याचा तो भाग होतं. आणि आजही आपला भारत देश, म्हणजे कितीही आपण शहरामध्ये गेलो असलो, कितीही आधुनिक झालो असलो, तरी आजही आपला भारत हा खेड्यातून विखुरलेला आहे आणि खेड्यातला माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कितीही भीती वाटली तरी मराठी भाषा काही मरणार नाही. आणि तुकोबा जोपर्यंत जिवंत आहे, तुकोबा जिवंत राहणारच आहे, कारण त्यांचं रडोनी या मानव कोण मागत भूषण, म्हणजे हे साधं एक हे आपण रडून जर मान मागितला त्याच्यात काय भूषण आहे, म्हणजे आदाळपट करायची, मला मान द्या म्हणायचं, लोकांकडे जायचं, मला तुम्ही फुल दिलं नाही म्हणायचं, म्हणजे मागून या मान, रडून या मान, मागता कोण मागता भूषण. काय भूषण आहे त्याच्यामध्ये? जर तुम्ही पैसे देऊन पुरस्कार मिळवले तर काय भूषण आहे? तुमच्यामध्ये जर कर्तृत्व आहे, तुमच्यामध्ये जर ते गुण आहेत, तुमच्यामध्ये जर ती प्रतिभा आहे, तर पुरस्कार तुमच्यापर्यंत चालत येईल, प्रसिद्धी तुमच्यापर्यंत चालत येईल, मान सन्मान तुमच्यापर्यंत चालत येईल. तुम्हाला मान सन्मान मागण्याकरता लोकांपर्यंत जावं लागलं नाही. आणि लोकांपर्यंत जाऊन असता जर मान मागितला, सन्मान मागितला,
तर काय त्याच्यामध्ये काय मोठेपणा आहे असा प्रश्न ते विचारतात. लोकमनाला तो भावतो, लोकमानसाला तो भावतो आणि लोकमानस त्याचा म्हण म्हणून वापर करतात. ही तुकोबांच्या याचं बलस्थान आहे. सर्प विंचू दिसे धन अभाग्या पुळसे. आता धन आहे पण दुर्दैवी आहे बिचारा. अभाग्याला ते काय दिसणार. हे आपल्या लोकसंस्कृतीतले हेही संकेत आहे. जे गुप्तधनाची आपण कल्पना करतो आणि गुप्तधन असं म्हणतात की जो भाग्यवान आहे त्याला ते गुप्तधन दिसतं, ज्याला मिळायचं त्याला मिळतं. पण आता ज्याला एखाद्याने खूप शोध घेतला गुप्तधनाचा पण तो मुळातच दुर्दैवी आहे, अभागी आहे, तर त्याला त्या ठिकाणी साप आणि विंचूच दिसतात. ही सुद्धा म्हण म्हणून प्रचलित झालेली आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. काय सुरेख म्हणजे यातून तेवढं मोठं मानसशास्त्र सांगितलं. आणि हे मानसशास्त्र पूर्वी आपल्याला कळलं नसतं पण कोरोनाच्या काळामध्ये आपण जे अनुभवलेलं आहे, या कोरोनाच्या काळामध्ये अनुभवल्यानंतर आपल्याला कळतं मन प्रसन्न असणं किती गरजेचं आहे. ज्याचं मन प्रसन्न होतं, जो कोरोनाला घाबरला नाही तो कोरोनाला बळी पडला नाही, कारण त्याची इम्युनिटी कमी झाली नाही, प्रतिकार शक्ती कमी झाली नाही. सॉरी, हा चुकूनही आपण इंग्रजी शब्द कधी कधी किमान या याच्यामध्ये तरी वापरायला नको. त्याची प्रतिकार शक्ती कमी झाली नाही. मग मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण मन प्रसन्न राहिलं तर आपण सर्व सिद्धी प्राप्त करणार. म्हणजे तुकोबाचे अभंग जशी दृष्टांताची साखळी तुकोबांच्या अभंगामध्ये आहे, तशी तुकोबांच्या अनेक अभंगामधून एक सलग विचार येतो. म्हणजे तुकोबांच्या नावाने अनेक लोक हे करतात की म्हणतात की तुकोबा टाळकुटे संत होते किंवा तुकोबांनी लोकांना वीरत्व शिकवलं नाही, तुकोबांनी लोकांना जीवन संघर्ष करण्यास शिकवलं नाही, असे काही आक्षेप काही काळापर्यंत घेतले गेले. सध्याच्या काळात नाही ऐकू येत, परंतु पूर्वी हे आक्षेप त्यांच्यावर घेतले जायचे की तुकोबा टाळकुटे संत होते, त्यांनी जगावं कसं हे लोकांना शिकवलं नाही, जीवन संघर्ष कसा करावा हे शिकवलं नाही, त्यांनी संसाराकडे पाठ फिरवली वगैरे वगैरे वगैरे. परंतु तुकोबांचा अभंग जो आहे, जो अभंग निर्माण झालेला आहे तो उद्गार आहे, त्यांच्या त्या काळच्या भावस्थितीचा उद्गार आहे. आणि जेव्हा एखादी कविता तत्कालीन भावस्थितीतून निर्माण होते त्याच उत्कटता असते. म्हणजे मनात उत्कटतेने एखादा विचार आला किंवा एखादी भावस्थिती उत्कटतेने आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, त्यावेळेस जो आपला हुंकार बाहेर पडतो किंवा त्यावेळेस आपल्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात ते अत्यंत परिणामकारक असतात, अत्यंत प्रभावी असतात. आणि त्या क्षणाला पण ती वेदना जाणवलेली असली पाहिजे, यातना जाणवलेली असली पाहिजे, तो आनंद जाणवलेला असला पाहिजे. आणि त्या भावोर्मितून आपण ज्यावेळेस कविता करतो त्यावेळेस ती कविता अतिशय परिणामकारक होते. म्हणजे जसं आता तुकोबांची भावकविताच आहे आणि ती भावकविता प्रत्येक क्षणाला त्यांना काय वाटलं इथून निर्माण झालेली आहे. तुकोबा स्वतः मान्य करतात की माझ्या काव्याला सुरुवात अनुकरणातून झाली. पण अनुकरणातून जरी ही काव्याची सुरुवात झालेली असली तरी पुढे ते सांगतात की स्वप्ना माझी केले जागे. कोणी कदा केलं? संत नामदेव स्वप्नामध्ये आले, विठोबाला घेऊन आले आणि त्यांनी काव्य प्रयोजन त्यांना सांगितलं. कविता का करायची आहे बाबा, काव्य प्रयोजन सांगितलं, किती काव्य करायचं हेही सांगितलं. आणि तिथून तुकोबांच्या काव्याला एक प्रयोजन मिळालं. आधी हे प्रयोजन असावं, परंतु आपण हे नवशिके असतो, अनुभव नसतो, तारुण्य असतं, उत्साह असतो, पण अनुभवाची कमी असते. आणि हे अनुभवाची कमी असली की नेमकं काय करावं कळत नाही. तुकोबाच्या तारुण्याचा काळ आहे, तारुण्याच्या काळामध्ये ते आता सुरुवात केलेली आहे. आणि नक्कल करण्याची अक्कल आती असं म्हणतात. नक्कल केली की अक्कल येते. नक्कल करता करता आपण कधी त्यात वागबगार होतं आपल्याला कळत नाही, ते कौशल्य आपण कधी प्राप्त करतो हेही आपल्याला कळत नाही. तुकोबा स्पष्टपणे सांगतात. तुकोबा अत्यंत बरकट, अत्यंत स्पष्ट, म्हणजे आरशासारखं निर्मळ त्यांचं मन. बघून घ्यावं, म्हणजे त्यांच्या काळजात काय चाललेलं आहे ते त्यांच्या शब्दातून बघून घ्यावं, त्यांच्या चेहऱ्यावरून बघून घ्यावं. तुकोबा या ठिकाणी प्रत्येक भावस्थितीमध्ये त्यांना काय वाटलं हे त्या क्षणाला स्पष्ट करतात. आणि म्हणून त्यांचा अभंग सुद्धा, म्हणजे अनेक अभंग असे आहेत जे आपल्याला असे तुटक तुटक बघता येत नाही. म्हणजे काही अभंगांचा तुम्हाला दाखला देते अतिशय थोड्या याच्यामध्ये. तुकोबांवर सर्वात जास्त आक्षेप घेतला गेला तो अभंग आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असो त्यावे समाधान. आता काय सांगतात तुकोबा की बाबा त्या परमेश्वराला ठेवलं तसंच राहा, मनामध्ये समाधान असू दे. खूप खूप याच्यावर टीका झाली की तुकोबा म्हणतात की काही करूच नको बाबा, जसं ठेवलं म्हणजे डेरे हरी पलंगावरी अशी एक आपल्या याच्यात मन आहे की बसून राहा एका ठिकाणी आणि आपला परमेश्वर देतो त्याच्यामध्ये समाधानी राहा.
नाही होते या अभंगाचा अर्थ तसा. त्या क्षणाला त्यांनी केलेला तो एक अभंग आहे. पुढेच बघ अभंगांची साखळी बघावी लागते आपल्याला. अभंगांची साखळी कशी बघता येते? पहिला अभंग की ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण तसं चित्ती समाधान असून भक्त का पुढे जातात तुकोबा. त्याचा दुसरा अभंग पहा. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास लावणे. असाध्य नाही. साधोनी वचनाग खाती तोडा तोडा आणि का ते डोळा पाहावे. साधोनी भुजंग धरिती हातात आणि का कापती पाहुणी. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुकामणे. असं तो पूर्ण अभंग आहे. काय आहे वचनाग? वचनाग नावाचं एक जहाल बीज आहे. मला वाटतं ते वचनाग नावाच्या झाडापासून गोळा केलं जातं. आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार हे या विषयाचा एक असा सुईच्या टोकावरचा थेंब जरी आपल्या शरीरात गेला तरी आपण तडफडून मरतो. काय म्हणतात तुकोबा? साधोनी वचनाग खाती तोडा तोडा. साधना केली, अभ्यास केला तर बाबा तोळाभर वचनागाचं विष सुद्धा तू पचवू शकतो. खोटं आहे का? आपल्याला विषकन्या विषपुरुष माहित आहे. आधी हेरगिरीसाठी तयार केले जायचे. राजे राजवाड्यांकडे असायचे. काय करायचे? ते रोज थोडा थोडा सराव करायचे जहाल विषाचा. हा थोडा 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 सराव करता करता ते स्वतःच विषकन्या आणि विषपुरुष बनून जायचे. मग हे कोणाच्या सान्निध्यात गेले बाकीचे मरायचे. विषाचा परिणाम यांच्यावर व्हायचा नाही. तुकोबा दाखला अत्यंत समर्पक दाखला या ठिकाणी देतात. साधोने भुजंग धरिती हातात अनेक कापती पाहुणी. आता एखाद्या गारोड्याचं पोर पहा, रोज खेळता येतात नागासोबत आणि आपण बघतो की त्यांचं विष सुद्धा काढलेलं नाही. असे भुजंग सुद्धा ते हातात धरतात. अतिशय लिलया धरतात, सहज धरतात. का होतं असं? कारण त्या मुलांनी सुद्धा अभ्यास केलेला असतो, साधना केलेली असते. मग साधना केल्यानंतर आपण भुजंग सुद्धा हाती धरू शकतो. आपण तर वेगवेगळ्या बिनविषारी साप बघितला तर सरावायला इकडे तिकडे पळतो, थरथर कापतो. अभ्यास महत्वाचा असतो. आणि असाध्य ते साध्य करीत असायचं कारण अभ्यास तुकामणे. अनेक दाखले आहेत. म्हणजे सतत धार धरली तर एवढ्या मोठ्या दगडाला सुद्धा चीर पडते. साधे आपण वरची हे बघतो, वडाची झाडं बघतो. कुठे असतं पाणी, कुठे असतं जीवन, तरी सुद्धा ही झाडं अशी हिरकणीच असतात. हा आपल्या नेहमीच्या अनुभूतीचा विषय, आपल्या नेहमीच्या प्रत्ययाचा विषय. या झाडांना तिथे काहीच मिळत नाही, पण जगण्याची लालसा इतकी असते, जिला जिजीविषा म्हणतो आपण. जगण्याची अत्युत्कट लालसा किंवा जगण्याचा अतिशय म्हणजे इच्छा, अशी इच्छा ज्यांना असते ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा वडासारखे असे डेरेदार होऊ शकतात. हे तुकोबा इथे सांगतात. पण त्याच्यासाठी अभ्यास महत्वाचा आहे, परिश्रम महत्वाचे आहे, संघर्ष महत्वाचा आहे. जीवनातला संघर्षाला जाऊन भिडणं महत्वाचं आहे, आव्हानं स्वीकारणं महत्वाचं आहे. हे तुकोबा या अभंगातून सांगतात. म्हणजे तुकोबाची वृत्ती ती आहे का ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्या समाधान? बिलकुल नाहीये. तुकोबा पुढे जातात. सुंदर अभंग आहे, फारसा वाचनामध्ये नाही, फारसा प्रचलित नाहीये. तिचा हे आहे की हलवणी खुंटी आधी करावी बळकट, मग तयाच्या आधारे करणे ओघेची बरी. आता जाती माहित नाही, चक्क्याही गेल्या. आता आपल्याला आयती कणिक आपल्याला याच्यातून मिळते, दुकानातून मिळते. म्हणजे मुलांना जर विचारलं की कणिक कुठून येते तर ते म्हणतील मॉलमधून येते. म्हणजे जसं दूध कुठून येतं तर दूधवाल्या जवळ येतं, तसे कणिक कुठून येतं तर मॉलमधून येते. तो काळ तर जात्याचा. आमची आई ओवी गात गात जात्यावर दळण दळायची, तो काळ तुकोबांचा काळ. म्हणजे त्यावेळेस चक्क्या नव्हत्या. आता त्याला दळताना जी खुंटी असायची ती खुंटी मजबूत करावी लागायची, नाहीतर ती जाता ओढलं जाणार, दगडी जातं. त्या लाकडी खुंटीने कसं ओढलं जाणार आहे? मग आमची आई त्या याच्यामध्ये चिपा घालायची आणि अशी दगडाने ठोकायची. म्हणजे अशी हलवून बघायची की पक्की झाली आहे की नाही बाबा. हलवणी खुंट आधी करावं बळकट, मग तयाच्या आधारे करणे ओघीची बरे. म्हणजे एकदाचा खुंट हलवून बरा केला की ते ओढजड जातं, मग आपल्याला फिरवता येतं. त्यात मग कणिक टाका, गहू टाका, बाजरी टाका,
तुम्ही हरभऱ्याची डाळ टाका, काहीही टाका, ते आपण बारीक करून बाहेर काढतो. याच्या चुलीवर केलेल्या भाकरी किंवा चुलीवर केलेलं जे काही आहे, या भाकरी खाऊन आम्हाला पोषण मिळायचं, आम्ही धष्टपुष्ट झालो. म्हणजे आपल्या शरीराचं पोषण करणारी ते पीठ जर आपल्याला दळायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा जात्याचा तो खुंट हलवून मजबूत करावं लागते, मग अवघं बरं होतं. अवघं बरं म्हणजे काय होतं, तुमचं शरीर धष्टपुष्ट होतं, आणि ज्याचं शरीर धष्टपुष्ट त्याचं मन धष्टपुष्ट. म्हणजे निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करतं. त्याच्यामुळे मग निरोगी शरीरासाठी हे पोषक तत्व आपल्याला मिळवायची आहे. पहिली अट आहे की आपण जात्याची खुंटी मजबूत केली पाहिजे. आता जात्याची खुंटी मजबूत करायची का हा दाखला दिला तुकोबांनी, हा दृष्टांत का दिला, किंवा हे जात्याचं प्रतीक का वापरलं, ही या ठिकाणी प्रतिमा का वापरली. आपलं शरीर म्हणजे एक प्रकारचं जातच आहे. याच्यामध्ये जे गुण आहे आपल्याला जनुकीयाने जे आपल्याला मिळालेलं आहे, आपल्या पूर्वजांकडून मिळालेलं आहे, अनुवंशिकतेने मिळालेलं आहे, याला प्रशिक्षित करावं लागतं. याला प्रशिक्षित करून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व घडवावं लागतं. पहिल्यांदा आपलं व्यक्तिमत्व घडवल्याशिवाय आपल्याला कुणीही स्वीकारत नाही, नाही कुटुंब स्वीकारत, नाही समाज स्वीकारत, आपल्याला कुठेही उत्कर्ष करता येत नाही, हे तुकोबांना सांगायचंय. आणि हा उत्कर्ष करण्यासाठी आधी शरीर नावाच्या जात्याला लावलेली खुंटी जी आहे, म्हणजे आपल्यामध्ये जे गुण आहेत, या गुणांना प्रशिक्षित करून आपण जर समाजात उतरलो तर मग आपल्याला कुणीही मागे ओढू शकत नाही. आपल्याला मागे ओढण्याची ताकद कुणामध्ये नाही. आपण रडत बसण्याचं काही कारण नाही, हेही सांगणारे तुकोबाच आहे. म्हणजे पहिला अभंग त्यांनी सांगितला, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुसरा अभंग सांगतात, असाध्य ते साध्य करीत असायचं कारण आपल्याचं तुका म्हणे. तिसरा अभंग सांगतात, हलवणी खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करण्या अगदीच बरे. आणि मग म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व निधीचे कारण. आणि हे सगळं झालं की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, काय सांगू झाले काहीची याबाही, पुढे चालू नाही आवडीने. काय अवस्था झाली ती समाधिस्थ अवस्था, आनंदाचे डोही आनंद तरंग. दुसरा कुठली भावच नाही मनामध्ये, दुःख नाही, वेदना नाही, कुणाची असूया नाही, कुणाचा द्वेष नाही, आनंद आनंद आणि आनंद. आनंदाची ही अशी एक भावरम्य अवस्था, समाधिस्थ अवस्था, विठोबाच्या भेटीनंतर मिळालेल्या आनंदाची अवस्था तुकोबा वर्णन करतात. पण हे मिळवण्यासाठी आपल्याला बराच मोठा प्रवास करून यावा लागतो. मग का म्हटलं तुकोबांनी की ठेविले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. फार मोठं मानसशास्त्र आहे, फार मोठं मानसशास्त्रीय तत्व आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समाधानच नसते. जीवनामध्ये आपल्या गरजेपुरतं सगळं मिळतं आपल्याला. एक सुंदर वाक्य मी अमरावतीच्या ASC ला त्या ज्या कोऑर्डिनेटर होत्या त्यांच्या पाठीमागे भित्तीला लावलेलं वाचलेलं होतं, फार आवडलं होतं मला ते. त्याच्यामध्ये दिलेलं होतं की आपल्या पृथ्वीवर आपल्या गरजेपुरतं सगळं काही उपलब्ध आहे, पण आपल्या लालसेला पुरवण्यासाठी आपल्या पृथ्वीजवळ काहीही नाही. ही लालसा केव्हा येते, मी माझ्याजवळ आता एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणं ही माझी गरज. जे आपल्या दोन पायाचा उपयोग करतात आणि एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातात ते अतिशय भाग्यवान, अत्यंत चांगली माणसं, कारण त्यांना कुठला आजारच होत नाही. आपण कितीही संपत्ती कमावली, कितीही काही कमावलं आणि आपलं शरीर साथ देत नाही, काय करायचं. म्हणजे गमतीने मी नेहमी सांगते की छान एक म्हणजे फार मोठे व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, आता नाव घेत नाही मी कुणाला का हे करायचं, फार मोठे व्यावसायिक आहे. मोठा असा राऊंड टेबल आहे, त्या टेबलवर सगळी पंचपक्वान्न आहेत, सगळे मिष्टान्न ठेवलेले आहेत, तिथे सगळ्या प्रकारची फळं आहेत, सगळं आहे. आणि जो या घराचा मालक आहे, जो कमावणार आहे, तो एका वाटीमध्ये साधं पालकचं सूप घेऊन बसलेला. कोणीतरी विचारतं, अरे तुम्ही नाही घेणार का? तो म्हणतो, नाही शुगर आहे, मला नाही खाता येणार. काय तुम्ही आयुष्यभर कितीही कमावलं, तेच जर तुम्ही तुमच्या दोन पायाने चालले असते, तुम्ही जी मर्सिडीज घेतली, त्या मर्सिडीज मध्ये आता तुम्हाला बसता येणार नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला चालायचंय बाबा, चालायचं. BP आहे, शुगर आहे, इतके आजार आहेत, तुम्हाला जर फिट राहायचंय तुम्हाला चालायचंय. म्हणजे आधी अभाव म्हणून आम्ही ज्या गोष्टी करत होतो, पायी चालत होतो, सायकलने चालत होतो, पायात चप्पल नसायची, त्याच्यामुळे पाय मजबूत होऊन गेले. म्हणजे त्या इष्टपत्ती आज मी जेव्हा बघते पाठीमागे वळून, तेव्हा मला ते इष्टपत्ती वाटतात. असं वाटतं बाबा रे ईश्वरा, खरंच तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये ठेवलं, मी तुझी आभारी आहे, कारण त्याच्यामुळे तुम्हाला धष्टपुष्ट केलंच.
म्हणजे या ह्याच्यामध्ये लालसेला पुरणार काहीच नसतं. आणि त्याच्यामुळे जे माझ्याजवळ आहे त्यात जर मला समाधान वाटलं नाही तर जे आहे ते त्याचाही उपभोग मी घेऊ शकत नाही. मला वर्तमानात जगताच येत नाही, मी भविष्याकडे पाहते. वर्तमानात मला जगता न आल्यामुळे माझ्याजवळ जे आहे त्याचा आनंद मला घेता येत नाही. याचा परिणाम शरीरावर होतो. तुम्ही जेव्हा सतत तणावात राहता, सतत इतरांचा विचार करता, इतरांची असूया करता, माझ्याजवळ सायकल आहे, त्याच्याजवळ गाडी आहे, त्याच्याजवळ माझ्याजवळ गाडी आहे, त्याच्याजवळ कार आहे, माझ्याजवळ अल्टो आहे, त्याच्याजवळ मर्सिडीज आहे, ही जी तुलना आपण सतत करत राहतो त्या तुलनेतून शरीरामध्ये तो ताण निर्माण होतो. त्या ताणामधून अनेक आजार आपल्याला होतात. म्हणून तुकोबा सांगतात ठेविले अनंत तैसेची राहावे. पण तिथंच थांबायचं आहे का? तिथंच नाही थांबायचं. तुम्हाला प्रगती करायची पण समाधानी राहून प्रगती करायची. इतरांचा द्वेष न करता, इतरांची असूया न करता तुम्हाला प्रगती करायची आहे, हे तुकोबा सांगतात. तुकोबांनी हे जीवनाचं जे तत्वज्ञान यातून सांगितलेलं आहे, हे तत्वज्ञान म्हणजे तुकोबाच्या अभंगातील बलस्थान आहे. हे अप्रतिम सौंदर्य. म्हणजे तुकोबा अनुभवतात आणि तुकोबा बोलतात. तुकोबा तो आनंद घेतात, तो आनंद इतरांपर्यंत पोहोचवतात. अनुभूतीशिवाय तुकोबा कधीही बोलत नाही. ठेविले अनंते तसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान असलं की तुम्हाला ताण निर्माण होत नाही. आणि मन करारे प्रसन्न सर्व निधीचे साधन. निधी म्हणजे खजिना, म्हणजे संपत्ती. या संपत्ती मिळवण्याचं साधन काय आहे? मन प्रसन्न करा, मन प्रसन्न ठेवा. कुठलं मानसशास्त्रीय तत्व सांगतात तुकोबा आपल्याला माहित आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की माझ्याजवळ काय, माझ्या वडिलांनी मला काय दिलं, आमच्या पूर्वजांनी आमच्याजवळ काय ठेवलं, गल्लत करतो. म्हणजे मी रोज सकाळी उठली की माझ्या आई बाबाचे आभार मानते की इतकं सुदृढ शरीर तुम्ही दिलं. माझ्या पूर्वजांचे आभार मानते की इतकी मस्त जनुकीय सिस्टीम तुम्ही मला दिली की मला नाही बीपी आहे, नाही मला शुगर आहे. म्हणजे केवढी श्रीमंती दिली ना, केवढी श्रीमंती. की जर ही श्रीमंती त्यांनी मला दिली नसती तर या आजारांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये द्यायचा जो खर्च आहे तो मी कमावलेल्या सगळ्या संपत्तीतून तिकडे गेला असता. एक आपण कल्पना करू, कोरोनाच्या काळामध्ये आपण ते अनुभवलेलं आहे की डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की 1 तासामध्ये बाईगर तू आता जाणार आहे, तुला कुणीही वाचवू शकत नाही. मी कोणत्या दिवशी खूप पैसा कमावलेला आहे, तब्येतीकडे लक्ष दिलं नाही, कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही, धाव 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 तोंडाला फेस येईपर्यंत मी धावत आहे, खूप कमवत आहे, खूप कमवत आहे. जो तारुण्याचा काळ आहे, जो या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्याचा काळ आहे, तो मी कमावण्यामध्ये गमावलेला आहे. म्हणजे कमवा असं तुकोबा सांगतात, गरजेपुरतं कमवा असं तुकोबा सांगतात. कमावलंच पाहिजे, कारण गरजेपुरतं आपण कमावलं नाही तर आपण समाजामध्ये सन्मानाने जगू शकत नाही. गरजेपुरतं आपल्याला कमवायलाच पाहिजे, पण गरजेपेक्षा जास्त लालसा पूर्ण करण्यासाठी जर आपण कमवत गेलो तर त्या लालसेला कधीही उत्तर नसतं. आणि त्याच्यामुळे आता या क्षणाला माझ्याकडे खूप आहे, पैसा भरपूर आहे, पण आजाराने सगळं शरीर पोखरलेलं आहे. आणि मग डॉक्टर सांगतात की बाबा रे तू आता 1 तासामध्ये जाणार आहे. त्यावेळेस मी काय करेन? मी म्हणेन डॉक्टर साहेब मी इतकं कमवलेलं आहे, ही सगळी संपत्ती तुम्ही घेऊन घ्या, मग माझ्याजवळ एकही पैसा नको, पण डॉक्टर साहेब मला वाचवा तुम्ही. म्हणजे तुम्ही आयुष्यभर जे कमावलं त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे? आपलं जगणं महत्वाचं आहे, आपलं आयुष्य महत्वाचं आहे. हे सत्य कोणाला कळतच नाही. हे सत्य तुकोबा आपल्या अभंगातून सांगतात. आयुष्य काय आहे, जगणं काय आहे, आनंद काय आहे. म्हणजे आता जेव्हा मन करारे प्रसन्न म्हणतात तेव्हा आपल्याला कळतं की माझ्या शरीरामध्ये मेंदू नावाचा एक असा विलक्षण अवयव आहे. तो अवयव मला ईश्वराने दिल्याबद्दल त्याचे किती आभार मानावे हे मला कळत नाही. 10,000 कोटी मज्जापेशी त्याच्यामध्ये असतात. या मज्जापेशींच्या जुळण्या ज्या असतात त्या अमेझॉनच्या जंगलातल्या झाडांना जितकी पानं आहेत तितक्या जुळण्या असतात. या मेंदू मधून जे विचार जातात ते विचार करण्याकरता मला जी ऊर्जा लागते, मला जी वीज लागते, ती वीज जी आहे आज आपण या आभासी माध्यमातून एकमेकाशी संवाद साधतोय. असे सगळं आपल्याला एकमेकाशी संवाद साधण्यासाठी, दळणवळण करण्यासाठी जी साधना आहे त्या साधनामधून जितका विजेचा स्रोत जातो तितका विजेचा स्रोत तुमच्या एकट्याच्या मेंदूतून, माझ्या एकटीच्या मेंदूतून वाहतो. माझ्या मेंदूवर जर मी एक विजेचा दिवा जाळते म्हटलं, 25 वॅटचा दिवा जळतो आणि मला जे जे अनुभव मिळतात त्या अनुभवाची केंद्र माझ्या मेंदूमध्ये तयार होतात आणि मेंदू
प्रचंड कल्पनाशक्तीचा धनी असतो, प्रचंड बुद्धीचा धनी असतो, फक्त आपल्याला आपला मेंदू कळलेला नसतो. मग हा मेंदू जगतो कशावर? हा मेंदू प्रसन्न राहतो कसा? मन करारे प्रसन्न. मन नावाचं आपल्याला काही दाखवता येतं का? नाही. मग मनामध्ये जी आवर्तनं निर्माण होतात, मन नावाची जी कल्पना आहे किंवा मन आहे असं जे वाटतं, त्याचा संपूर्ण संबंध आपल्या मेंदूशी असतो, मेंदूत निर्माण होणाऱ्या विचारांशी असतो, मेंदूत निर्माण होणाऱ्या रसायनांशी असतो. आनंदाची रसायनं असतात. आनंदाची रसायनं केव्हा शरीरामध्ये निर्माण होतात? मेंदूमध्ये निर्माण होतात. कोणती कोणती रसायनं असतात? सेरोटोनिन आहे आनंद निर्माण करणं, डोपामाइन आहे, ऑक्सिटोसिन आहे. ज्यावेळेस आपण सण उत्सव करतो, इतरांना भेटतो, इतरांची मदत करतो, इतरांच्या कामात येतो, या सामाजिक कामातून, या सामाजिक स्नेहमिलनातून आपल्याला जो आनंद मिळतो, त्या आनंदातून आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन तयार होतं, जे आपल्या ताणतणावाचं विरेचन करतं, व्यवस्थापन करतं. आपला ताणतणाव हलका करतो. मेंदूमध्ये ही रसायनं निर्माण व्हायला लागली की आपण म्हणतो ना, काय मस्तकामध्ये झिंझिण्या उठल्या. एखादं आवडतं ठिकाण आहे. अनेकांची आवडती ठिकाणं वेगळी असतात, अनेकांना आवडणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. माझी आवडती गोष्ट कशी कोणती आहे? मी जेव्हा सकाळी उमलणारा, क्षितिजावर उमलणारा सूर्य पाहते, त्यावेळेस माझ्या मस्तकामध्ये झिंझिण्या उठतात. मी जेव्हा किलबिलारी पाखरं पाहते, त्यावेळेस माझ्या मस्तकामध्ये झिंझिण्या उठतात. झिंझिण्या उठतात म्हणजे काय? आनंदाची रसायनं तयार होतात मेंदूमध्ये, जी तुम्हाला निरोगी ठेवतात. तुकोबा काय जायचे डोंगरांवर? तुकोबा डोंगरांवर याच्यासाठी जायचे आणि डोंगरावर गेल्यानंतर त्या निसर्गरम्य ठिकाणी असे रमून जायचे. ते म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, की त्यांची सोय राहून जायची. चेतनमुक्त अलंकार येतो. ते त्या याच्यावर सोयरांचा, नातेवाईकांचा, सुहृदांचा, म्हणजे माझे हे हितचिंतक आहे असा आरोप करतात त्यांच्यावर. म्हणजे या वृक्षवल्लींशी ते बोलायचे, या पाखरांशी बोलायचे, त्यांना आपले आप्तसखे मानायचे. काय व्हायचं याच्यातून? मन करारे प्रसन्न, मन प्रसन्न व्हायचं. आणि मन प्रसन्न झालं की मेंदूमध्ये ज्या झिंझिण्या उठायच्या, मेंदूमध्ये जी रसायनं तयार व्हायची, जी आनंदाची रसायनं तयार व्हायची, ती तुकोबांना सुदृढ ठेवायची. हाच अनुभव ते आपल्या अभंगामधून इतरांपर्यंत पोहोचवतात. पण आपण कर्मदरिद्री, आपल्याला त्यातलं मर्म कळत नाही, आपल्याला तुकोबा कळत नाही. तुकोबांनी लोकसंस्कृतीतून, लोकभाषेतून सत्व घेतली. म्हणजे आता मगाशी बोलताना मी सांगितलं की एक आपल्या याच्यामध्ये म्हणजे लोकमानसामध्ये एक कल्पना प्रचलित आहे की अजूनही लोक गुप्तधनाच्या शोधात फिरत असतात आणि असं म्हणतात की जो पायाळू आहे त्याच्या डोळ्यात काजळ घातलं की त्याला जमिनीत काढलेलं धन दिसतं आणि मग ते धन तो काढतो. तुकोबांनी काय केलं? तुकोबांनी लोकभूमीत गाडलेलं लोकभाषेचं धन संपूर्ण ते हंडे, तो जो त्यांचा हे आहे म्हणजे आत गाडलेली जी संपत्ती आहे लोकभाषेची, ती पूर्ण त्यांनी हंडे बाहेर काढले. आणि हे धन त्यांनी जसं म्हटलं की आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही. त्यांच्याकडे होतं काय? म्हणजे तुकोबा सगळे म्हणतात तसे काही करंट नव्हते. तुकोबा अत्यंत श्रीमंत होते, वाणी होते ते. म्हणजे असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांनी अडचणीच्या वेळेस सावकारी होते ते, त्यांनी पैसा पुरवलेला आहे, भांडवल पुरवलेलं आहे, सैनिक पुरवलेले आहे. सैनिक कुठून पुरवले तुकोबांनी सैनिक त्यांना पुरवले आपल्या पायथ्याच्या अभंगामधून. त्यांनी तसं सैन्यबळ तयार केलं. ओज आहे त्याच्यामध्ये, वीररस आहे. म्हणजे त्यांचे पायकाचे अभंग जर वाचले किंवा त्यांचे अनेक इतरत्र विखुरलेले अभंगामध्ये अनेक अभंग आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी वीर ही संकल्पना मांडलेली आहे की आम्ही कळी काळाचे वीर, आम्ही विठ्ठलाचे वीर, फोडू कळी काळाचे शिर. म्हणजे आम्ही विठ्ठलाचे वीर आहोत आणि आम्ही कळी काळाचं शिर फोडणार आहोत असं ते म्हणतात. म्हणजे यातून ते ओज प्रगट होतं, तो उत्साह प्रगट होतो, वीरच प्रगट होतो. आणि तसे या त्यांच्या अभंगातून जी नीतिमूल्य त्यांनी या मावळ्यांना दिली, या मावळ्यांना वारकऱ्याचं धारकरी बनवलं, हे सामर्थ्य तुकोबांच्या याच्यामध्ये होतं. स्वराज्याच्या याच्यामध्ये तुकोबारायांचं योगदान फार मोठं आहे. म्हणजे ते अत्यंत श्रीमंत होते, करंटन होते ते. पण ते स्वतःला म्हणजे कधीही त्यांनी या पैशाचा किंवा या आपल्या श्रीमंतीचा कधी अहंकार वाढवला नाही. ते त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. तर असे जे तुकोबा आहे, या तुकोबांनी शब्दांना धन म्हटलेलं आहे.
कारण अशी संपत्ती कुठेही निघून जाते. जे शब्दांचं धन आहे, जे आपण ज्ञान मिळवलेलं आहे, हे आपल्या जवळचं जे ज्ञान आहे हे कुणीही आपल्याजवळ ओरपून नेऊ शकत नाही. हे शब्द ज्ञान तुकोबांनी मिळवलं. हे शब्दांचं धन तुकोबांनी आयुष्यभर साठवलं. हे साठवलंच नाही तर शब्दांचं हे धन, ज्ञानाचं हे धन आपण जितकं वाटतो तितकं वाढत जातं. तुकोबांनी मुक्तपणे उधळलं, आपल्या सामान्य लोकांमध्ये उधळलं. जे ज्यांना कळलं ते श्रीमंत झाले, ज्यांना कळलं नाही त्यांना तुकोबा म्हणतात की किती सांगू तरी नाही का ते बटकीचे पुढे चिंदळीचे लढतील, ग्राम्यतेच्या पातळीवर पोचते. म्हणजे त्यांच्या अभंगातलं सौंदर्य सांगायचं झालं तर ग्राम्यता सुद्धा म्हणेल, म्हणजे ते कुठे आजकाल ठेवत नाही. अत्यंत सहज बोलीभाषेत बोलतात. आजही खेड्यामध्ये गेलो आम्ही, आमच्या माहेरी गेलो की तिथे आमच्या ज्या आता जुनी लोक आहेत ती याच भाषेत बोलतात. त्या भाषेत आम्हाला काही वाटत नाही, कारण ती बोलीभाषा आहे. या ग्राम्य भाषेतही तुकोबा बोलतात. कारण अर्थाची परिणामकारकता, आशयाची परिणामकारकता वाढायची असेल तर तेच शब्द तिथे वापरले पाहिजे ज्या शब्दातून तो आशय परिणामकारकपणे व्यक्त होईल, अभिव्यक्त होईल आणि पुढल्यापर्यंत पोहोचेल सुद्धा. तर तसे शब्द तुकोबा वापरतात. म्हणजे भले तरी देव, काशीची लंगोटी आम्ही लाजस्तो म्हणतो, आम्हाला लाज का वाटते मला कळत नाही. भले तरी देव गांडीची लंगोटी म्हणतात, काय वाटत नाही बोलताना. ग्राम्यतेच्या पातळीवर पोहोचतात. त्या ग्राम्यतेमध्ये एक सौंदर्य असतं. परंतु या आपण त्या आशयाच्या सौंदर्याकडे न बघता, त्या अर्थाच्या सौंदर्याकडे न बघता, आपल्या डोक्यामध्ये जी कुचकी हे पडलेली आहे, लैंगिकतेचा जो भाव पडलेला आहे, त्या भावातून आपण त्याच्याकडे बघतो आणि मग तुकोबाच्या त्या शब्दांनाच बात करतो. म्हणजे हा फार मोठं पाप आहे. जे अभंग जसे आहेत तसे ते ठेवले पाहिजे आपण, आणि त्याची आपल्याला लाज वाटायला नको. म्हणजे हे बोलताना आपण मोकळेपणाने बोलू सुद्धा शिकलो पाहिजे. तर ते धन तुकोबांनी गोळा केलंच नाही, त्याचे शस्त्र बनवले, अस्त्र बनवले. म्हणजे समाजामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती होत्या, जे वाईट लोक होते त्यांच्यावर हे शस्त्र उगारलं सुद्धा, त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले. पण त्यांनी या शब्दांचेच अस्त्र केले, शब्दांचेच शस्त्र केले आणि शब्दांचे अस्त्र आणि शस्त्र त्यांनी लोकांवर उगारले सुद्धा. त्यांनी त्यांना मातही दिली. म्हणजे वेदांचा तो अर्थ आम्हाशीच कळे एरांनी, म्हणजे फक्त त्याला भार व्हावा गाढवासारखा असं तुकोबा बोलतात. तुकोबा स्पष्टपणे बोलतात. तो काय म्हणतात, असा ब्र काढणे एखाद्या याच्याबद्दल, म्हणजे ब्र सुद्धा काढू नका अशी ताकीद दिली जायची. हा ब्र काढणे म्हणजे स्वतःवर संकट ओढून घेणं होतं. त्या काळामध्ये तुकोबा हे बोलतात. म्हणजे तेवढं धाडस त्यांच्यामध्ये होतं. हे तुकोबा या पद्धतीने बोलले, या पद्धतीने त्यांनी रचना केला आणि त्याच्यामुळे हे लोकभाषेतून आलेलं साहित्य त्यांनी लोकांना वाटलं सुद्धा. त्यांची म्हणजे त्यांनी मराठी भाषेला अतिशय श्रीमंत केलं, समृद्ध केलं. म्हणजे त्यांनी वापरलेल्या प्रतिमेचा जर आपण व्याप बघितला तर आकाश इतकं व्यापक हा शब्द सुद्धा त्याला थिटा पडतो की काय, इतक्या प्रतिमा त्यांनी त्यात वापरलेल्या आहेत. इतक्या म्हणी आणि सुभाषित त्यांच्या याच्यामध्ये आहेत. इतके दृष्टांत आणि दाखले त्यांनी दिलेले आहेत. कुठले कुठले दाखले दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे ते तो विषय हा 30-40 मिनिटाचा नाही, तो आपण आयुष्यभर बोलत राहिलो तरी तुकोबाच्या याच्यातलं संपणार नाही. ज्यावेळेस मी याच्यावर तुकारामाच्या अभंगावर संशोधन केलं, म्हणजे माझ्या आयुष्यातला अत्यंत चांगला कालखंड. तुकोबाच्या सान्निध्यात मी राहिली. तुकोबा बोलतात आपल्याशी, म्हणजे आपल्याला जे कळत नाही ना ते तुकोबा अभंगातून बोलतात. आपण फक्त ते वाचत राहिलं पाहिजे. वेगवेगळे पैलू उलगडून दाखवत, वेगवेगळं त्यातलं लक्षात येतं. एका अभंगाला किती अर्थ आहेत, त्यातून किती त्याचे पैलू आहेत, त्यात किती सौंदर्य आहे, हे आपण जितकं बघू तितकं आपल्याला त्यातून कळत जातं. तुकारामाच्या अभंगांकडे भाषेच्या अंगानेच आपल्याला बघता येणार नाही. तुकोबा मानसशास्त्रज्ञ होते, मानसशास्त्राच्या अंगाने सुद्धा बघावं लागतं, कारण तेवढा मोठा विचार त्यांनी दिला. आधुनिक काळामध्ये आपण म्हणतो एक हे असतं व्हिज्युअलायझेशन सारखा एक प्रकार आहे की आपण बघायचं की मला असं मी होणार आहे, ते बघत राहायचं. ती दृष्टी सुद्धा तुकोबांनी आपल्या अभंगातून आपल्याला दिलेलं आहे. त्यांच्या अभंगामध्ये मानसशास्त्र आहे, त्यांच्या अभंगामध्ये तत्वज्ञान आहे, त्यांच्या अभंगामध्ये समाजशास्त्र आहे, त्यांच्या अभंगामध्ये इतिहास आहे, त्यांच्या अभंगामध्ये भूगोल आहे, त्यांच्या अभंगामध्ये औषधशास्त्र सुद्धा आहे. म्हणजे त्यांनी कित्येक अभंगामध्ये सांगितलं की तुम्हाला म्हणजे जंत झाले तर काय घ्यायचं, म्हणजे अनेक प्रकारचे औषधोपचार आहेत. ते शेतीचं शास्त्र सुद्धा त्यात आहे. शेतकऱ्यांनी शेती कशी करावी हे सुद्धा तुकोबा आपल्या अभंगातून सांगतात. काय नाही आहे तुकोबांच्या अभंगामध्ये. म्हणजे तुकोबांचा एक अभंग आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे नेहमी दिशा दाखवणार आहे.
की म्हणजे कुणब्याचा तोच खरा कुणबी, तोच खरा शेतकरी की जो घरामध्ये मरण झालं तर ते मरण टोपलीखाली झाकून ठेवतो आणि पेरणी करायला जातो, असं तुकोबा सांगतात. कारण पेरणीची वेळ टळली तर घरामध्ये अन्नाचा दाणा येणार नाही, लेकरं बाळ उपाशी मरतील. काम वेळच्या वेळी केलं पाहिजे. आपल्याला जर आपल्या शेतामध्ये व्यवस्थित पीक यावं वाटतं आणि त्याच्यावर आपल्या कुटुंबाची गुजरण व्हावी अशी वाटते, तर घरामध्ये एखादा मृत्यू जरी झालेला असला, प्रिय व्यक्तीचा मृत्यू जरी झालेला असला तरी बाबा त्या मायामध्ये अडकू नको. काय आता गेलाच आहे, त्याचं नंतरही आपल्याला हे करता येते, तोपर्यंत बातमी कुणाला देऊ नको असं तुकोबा म्हणतात. ते झाकून ठेव, एखाद्या डाल्याखाली झाकून ठेव, आधी पेरणी करू नये आणि पेरणी झाल्यानंतर मग ही वार्ता सगळ्यांना दे आणि मग त्यांची सद्गत काय करायची ती कर. केवढे म्हणजे हे सगळं बोलायला धाडच लागतं. ते तुकोबा आपल्या कवितेतून बोलतात. तुकोबांनी भाषेला इतकं समृद्ध कसं केलं, म्हणजे त्यांचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण आहे, अत्यंत सखोल निरीक्षण आहे, सर्वगामी निरीक्षण आहे. आणि हे त्यांनी निरीक्षण, त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता, त्यांची अलौकिक प्रज्ञा, त्यांचं व्यवहार चातुर्य, त्यांची तार्किकता, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, या सगळ्या बलस्थानाच्या आधारावर तुकोबांनी म्हणजे मानवी जीवनाला भिडणारी, समाज माणसाचं प्रत्येकाने वर्णन करणारी ही अत्यंत सुंदर, अत्यंत समर्पक, अत्यंत समृद्ध, अत्यंत बलशाली अशी काव्यसृष्टी निर्माण केलेली आहे. त्यांनी कवितेत वापरलेले आपण दृष्टांत बघितले, म्हणजे काय 1-2 दृष्टांत मी सांगितले, असे असंख्य दृष्टांत तुकोबाच्या अभंगामध्ये विखुरलेले आहेत. म्हणजे प्रत्येक दृष्टांत जर आपण त्या अंगाने बघितला तर आपल्या लक्षात येतं की तुकोबांनी किती म्हणजे चपखलपणे ती प्रतिमा किंवा तो दृष्टांत तिथे वापरलेला आहे. त्यांच्या कवितेत वापरलेले दृष्टांत आहे, रूपक आहेत, ते अति विविध रंगी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. म्हणजे शेतीच्या क्षेत्रातली सुद्धा कितीतरी प्रतिमा त्यांच्या याच्यात येतात, कितीतरी रूपक येतात. म्हणजे आपण जमिनीमध्ये बी टाकलं आणि ते जर खोलात टाकलं नाही तर ते उगवणारच नाही, हे सुद्धा तुकोबा सांगतात. म्हणजे शेतीचं शास्त्र त्यांनी सांगितलेलं आहे. तुकोबांच्या अभंगामध्ये शेतीचं शास्त्र आहे, फक्त शोधावं लागतं. आणि हे जे तुकोबांनी केलेलं आहे तर हे जर बघितलं तर त्यांच्या प्रतिभेचा प्रचंड आवाका आपल्या लक्षात येतात. म्हणजे उगीच नाही, आपल्याला कधी कधी वाटतं की तुकोबा दरपोक्ती करतात, तुकोबा स्वतःचीच गुणगान गातात किंवा आत्मप्रौढी तुकोबांना आहे. म्हणजे तुकोबा अनेक ठिकाणी म्हणतात ना की म्हणजे एका ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की म्हणजे भाग्य म्हणविन एहलोकी लोका भाग्य म्हणे आम्ही तुका देखील. म्हणजे या पद्धतीचं त्यांचं एक वचन आहे की अरे बाबांना पुढे जाऊन तुम्ही म्हणाल की आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तुकाराम नावाचा एक माणूस बघितला, त्याला बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. म्हणजे ब्रह्मज्ञाना हाती घुटविन लाड, म्हणजे ब्रह्मज्ञानाला सुद्धा मी लाड घुटायला लावीन किंवा त्यांना सुद्धा मी या ठिकाणी पराजित करीन, अशा आशयाचा तो अभंग आहे. आणि तुकोबांना स्वसामर्थ्याची जाणीव आहे. म्हणजे हा अहंकार नाहीये, ही त्या याची गरज होती की त्या गरजेनुसार त्यांना सांगावं लागलं की बाबा रे तुका काही ऐरा गेरा नाहीये, तुम्ही म्हणता तसं नाहीये. तुका म्हणजे भाग्य म्हणविन एहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. म्हणजे तुकाराम नावाचा हा एक इतका अफलातून माणूस किंवा अलौकिक प्रतिभेचा माणूस आम्ही बघितला असं तुम्ही म्हणाल. आता म्हणाल असं म्हणतात, आपण तो तुकारामाचे वारसदार आहोत, त्यांच्या पुढ्यात जन्माला आलेले आहोत. तुकारामांनी ही धनसंपत्ती आपल्याला दिलेली आहे, ही धनसंपत्ती आपल्याला सुद्धा वाटायची आहे. त्यांचं ऋण तेव्हाच आपल्याला फेडता येईल की त्यांनी ज्या पद्धतीचं हे धन निर्माण केलं. त्यांनी हे धन निर्माण करताना सर्वसामान्यांची भाषा वापरलेली आहे, सर्वसामान्यांच्या आयुष्यातले दृष्टांत वापरलेले आहे, दाखले वापरलेले आहे. तुकारामावर इतकं सगळं प्रचंड प्रेम का करतात लोक? म्हणजे त्याला स्थळाचं बंधन नाही, त्याला काळाचं बंधन नाही, त्याला भाषेचं बंधन नाही. प्रत्येक माणूस म्हणजे आता जागतिक स्तरावर तुकोबाची कविता पोहोचलेली आहे. आपण जर तुकारामांच्या ज्या साईट आहेत याच्यावरच्या गुगलवरच्या त्या साईटवर जर आपण भेट दिली तर आपल्या लक्षात येतं की तुकोबा प्रेम करणारे, प्रचंड प्रेम करणारे किती माणसं आहेत. या साध्या भोळ्या माणसावर, इतकं कमी आयुष्य जगलेल्या माणसावर इतकं प्रेम करणारी माणसं कशी निर्माण झाली? का प्रेम करतात? कारण तुकोबांच्या या काव्यसृष्टीमध्ये, तुकोबांच्या या जीवनानुभवामध्ये आपण दिसतो. आपल्याला माझ्या जीवनातलेच अनुभव असतात, आपण त्यांच्याशी तादात्म्य पाहतो. म्हणजे त्यांनी वापरलेल्या प्रतिमा ज्या आहेत, कृष्ण आणि राधा किंवा कृष्ण आणि गवळणी, हे जे नातं आहे हे नातं सगळ्यांना माहिती आहे.
म्हणजे आपल्याला राधाकृष्ण कृष्ण गवळणी यांच्यातलं नातं सगळ्यांना माहिती आहे. ते अगम्य आहे, आपल्यासाठी गूढ आहे. म्हणजे असं नातं कसं असू शकतं. आता हे नातं सांगताना फार म्हणजे हे नातं समजावून देताना किंवा हे नातं सांगताना फार सायस करावं लागतं. हे सहजासहजी आपल्याला करता येत नाही. ते अतिशय संवेदनशील नातं आहे. हे नातं सुद्धा तुकोबा किती अतिशय सुरेख रीतीने आपल्याकडे सांगतात. कारण या नात्यामध्ये म्हणजे कृष्ण गवळणीचं नातं जे आहे किंवा राधाकृष्णाचं नातं जे आहे ते नातं याच्यासाठी मी अफलातून म्हणते की या नात्यामध्ये माऊलीचं वात्सल्य आहे आणि प्रेयसीचा शृंगार सुद्धा आहे. दोन एकदम विरोधी लोक, म्हणजे माऊलीचं वात्सल्य आणि प्रेयसीचा शृंगार, आणि त्या दोनला एका ठिकाणी आणणे आणि हे दोन एका ठिकाणी आपल्याला अभिव्यक्त करणे, कवितेतून सांगणे. म्हणजे तुकारामाच्या ज्या गवळणी आहेत, या तुकारामांनी केलेल्या या कविता ज्या आहेत त्या कवितेमध्ये त्यांनी जी मांडणी केलेली आहे, तर त्या एक अभंग आहे तुकोबाच्या याच्यामधला 389 क्रमांकाचा, तुकोबाच्या अभंग गाथेतला. त्या अभंग गाथेमध्ये गोरस घेऊन साथे निघाल्या गवळणी हा अभंग आहे. या अभंगामध्ये त्यांनी काही शब्दांचा वापर केलेला आहे. आता ते कृष्णाला त्या गवळणी म्हणतात. त्या गवळणी निघालेल्या आहे बाजाराला. लोण्याची मडके, दह्या दुधाची मडके डोक्यावर आहेत. कृष्ण त्रास देतो आहे, तो त्यांच्या मागे मागे येतो आहे. त्या गवळणी म्हणतात, म्हणजे त्यात काही त्यांचे शब्द वापरले, आसुडी पदरा. म्हणजे अरे बाबा कृष्ण तू का माझ्या पदराला आसुडतो आहे, किंवा मिठी घाली पदरा, एरी झोंबशील करा, म्हणजे हाताला का झोंबतो आहे. परणारी कैसा धरीशी पदरी, अरे मी तर परणारी आहे, माझ्या पदराला का धरतो आहे. हे असं तुकोबा त्या अभंगातून म्हणतात. आता यातला शब्द आहे आसुडणे. म्हणजे हा शब्द योजना बघा त्यांची, समर्पक शब्द योजना, त्यातलं माधुर्य बघा. म्हणजे आसुडणे, कोण आसुडतं कुणाला, गायीला वासरू आसुडतं, गायीच्या स्तनांना आसुडतं. ते ज्यावेळेस गायीला म्हणजे दूध पिणारं वासरू जर बघितलं असेल, अतिशय रम्य चित्र असतं ते, की गाय उभी आहे आणि वासरू तिच्या स्तनाला आसुडत आहे, त्याचं दूध पित आहे. आसुडणे शब्द तिथे आहे. बाळ आईच्या पदराला आसुडतं, असं झटके देतं. ते आसुडणे म्हणजे असं झटके देणं, ओढतो तो. एक तर बाळ आईच्या पदराला आसुडतं किंवा पती पत्नीच्या पदराला आसुडतो. पहा, एकीकडे शृंगार आणि एकीकडे वात्सल्य. आसुडतो, आसुडणे. कोण आसुडतो कुणाला, ज्याचा कुणावर तरी हक्क आहे, ज्याची कुणावर तरी बळजबरी आहे, ज्याच्याशी म्हणजे जिव्हाळ्याचं नातं आहे, तिथेच कोणीतरी आसुडतं ना. आणि आसुडणे हा शब्द या ठिकाणी तुकाराम त्या अभंगामध्ये वापरतात. आसुडणे वात्सल्य आणि शृंगार इतकं उत्तम रीतीने त्याच्यातून अभिव्यक्त होतो. आपण असं म्हणतो ना की पत्नी ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते. म्हणजे पती पत्नीच्या नात्यात सुद्धा वात्सल्य आहे आणि शृंगारही आहे. ती काही काळापुरती म्हणजे पतीची पत्नी असते, पण ती अनंत काळ म्हणजे जेव्हा ती त्याला स्वयंपाक, त्याच्यासाठी स्वयंपाक करते, त्याला खाऊ घालताना ती विचार करते, नाही बाबा हे यांना जमत नाही, ते यांना जमत नाही, हे यांच्यासाठी हे करू द्या, हे पोषक तत्व आहेत, ते पोषक तत्व आहे. आईच्या मनात सातत्याने विचार तेच चालू असतात. म्हणून आई आणि बाई वेगळी असते. बाई पगाराकडे डोळे बघून हे करते, आई आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या आरोग्याकडे बघून स्वयंपाक करते. तिच्या मनात सातत्याने आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार असतो. आणि म्हणून आई म्हणजे पत्नी ही क्षणकालाची पत्नी आणि अनंत कालाची माता असते. गवळणी ह्या त्याच्या प्रेयशी सुद्धा आहे, किंवा एक शृंगार रसही त्यात आहे आणि वात्सल्य रसही. आणि तो हे करण्याकरता आसुडणे, झोंबणे हे शब्द तुकोबाने वापरलेले आणि त्या शब्दातून नेमकेपणाने तोच अर्थ व्यक्त होतो. त्यात म्हणजे आणि कुठेही आपल्याला ते असं म्हणते, हिंदीमध्ये गर्व म्हणजे अभिमान होतच आहोत, पण मराठीमध्ये गर्व म्हणजे वाईट अर्थाने वापरला जातो. गर्वाचे घर खाली, काय गर्विष्ठ आहे, म्हणजे गर्वाचे घर खाली होते. आपण ज्याचा गर्व करतो तो घर खाली होतो. म्हणजे मराठीमध्ये त्या शब्दाचा अर्थ बदललेला आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अभिमान वापरायला पाहिजे. मला मराठी भाषेचा अभिमान वाटतो, गर्व वाटतं म्हणजे काय असं. म्हणजे आपण आपली भाषा जाणीवपूर्वक आणि त्यातल्या अर्थाच्या अनेक छटा लक्षात घेऊन बोललं पाहिजे. हे देण्यासाठी आपल्याजवळ आपले वारस म्हणजे आपले पूर्वज आहेत. तुकोबासारखा इतका प्रतिभावान पूर्वज आपल्याला लाभलेला आहे, ज्यांचा आम्हाला कितीतरी काळ अभिमान वाटायला पाहिजे. त्यांनी जे शब्दाचं धन आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे, त्यांनी गाडूनही ठेवलं नाही. त्यांनी अभंग कथेमध्ये सगळं मोकळं केलेलं आहे. फक्त तिथे जाऊन ते आपल्याला वाचायचं आहे.
ते इतरांपर्यंत पोचायचं आहे, ते जपायचं आहे, त्याच्यामध्ये भर काढायची आहे. मला वाटते हा पंधरवाडा जो या ठिकाणी आपण साजरा करतोय याचं हेच प्रयोजन आहे. आणि या ठिकाणी मला तुकोबांवर बोलायला आयोजकांनी बोलावले यासाठी मी त्यांचे फार फार आभार मानते. कारण शासकीय मंचावरून आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. कसाही का होईना, म्हणजे मी तुकोबांना न्याय देऊ शकते असेल असं मला खरंच वाटत नाही. कारण ते इतकं मोठं विश्व आहे. आकाशा एवढं तुकोबा, आकाशा एवढं त्यांचं साहित्य, आकाशही तिथं पडावं इतकं त्यांचं साहित्य. म्हणजे त्यांची उपमा आपल्याला त्यांना उपमा द्यायला कोणीच नाही. तुकोबांना तुकोबाची इतकं साहित्य त्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. आपल्याला कुठे धडपडावं लागत नाही. आणि म्हणून ही संधी मला उपलब्ध करून दिली. मी डोईफळे सरांचे या ठिकाणी आभार मानते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे या ठिकाणी आभार मानते. नंदुभाऊ गुटे इथे आहेत त्यांचे आभार मानते. आमच्या माननीय जिल्हाधिकारी सरांचे आणि निवासी जिल्हाधिकारी सर वराडे साहेब यांचे आभार मानते. आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. मित्रांनो, आद्य संत तुकाराम यांनी देवभक्तीचा अधिकार 18 प्रगट जातींना देण्याचे महत् कार्य केले. जीवनाचे सार साध्या आणि सोप्या भाषेत जनसामान्यापर्यंत पोहोचवले. तुकारामांच्या गाथा नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले, परंतु त्यांचे शिष्य परमपूज्य जगनाडे महाराजांनी त्या पुन्हा लिहून काढल्या व त्यांचे अभंग झाले. सर्वसामान्यांना अध्यात्म शिकवता शिकवता त्यांनी लोकांना जीवनाचे तत्वज्ञान सांगून प्रेम, करुणा, निसर्ग प्रेम, भूतदया ही मूल्यही शिकवली व त्याचबरोबर समाज प्रबोधनही केले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तसेच बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. याचबरोबर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. दैववादी मध्ययुगातील काळामध्ये जन्मलेल्या माणसाचे विचार हे काळाच्या पुढे जाऊन आधुनिकतेतरवादी वादाशीच म्हणजे पोस्ट मॉडर्निझमशी जुळतात कसे, हेच मोठे नवल आहे. जसे आता ताईंनी सांगितले की संत तुकारामांचे तत्वज्ञान हे आकाश एवढे मोठे आहे, परंतु त्यांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितले. त्याबद्दल मी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या आपल्याबरोबर असतील मिर्झा बेग आणि ते व्यंगात्मक काव्य या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील व त्याचबरोबर मनोरंजनही करणार आहेत. आणि त्याचबरोबर आदरणीय अमोल येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मित्रांनो, भेटूया उद्या, परंतु वेळ बदललेली आहे. उद्या 11 ते 1 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. धन्यवाद. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन. जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी, की परिमळा माझी कस्तुरी. तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठी.